नमस्कार, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला. पनीर मसाला बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं ते बघून घेऊ. तर आपण सुरुवात करू. इथं मी 2 कांदे घेतले आणि 2 टमाटे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. इथं कढईमध्ये कांदा घालायचा, एक अद्रकचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. एक एक चमचाभर तेल घालायचं याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचे आणि आपण टोमॅटो पण याच्यातच घालणार आहोत. मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि याला 5 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची आपण प्युरी तयार करून घ्यायची. इथं मी 2 ते 2.5 पळ्या तेल घातलं आहे कढईमध्ये. एक तेजपत्ता, मसाले विलायची, लवंग, मिरे आणि अर्धा चमचा जिरं, एक चमचा लाल मिरची पावडर घालायचं आणि आपण जी प्युरी तयार करून घेतली ती घालायची. थोडंसं मीठ घालायचं आणि आपल्याला इथं 5 मिनिटं ही ग्रेव्ही तयार शिजून घ्यायची. 5 मिनिटं झाले. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं, 1 चमचा धनिया पावडर घालायची आणि आता 2 मिनिटं आपल्याला ही शिजून घ्यायची. हळदी पावडर पाव चमचा मिक्स करून घ्यायचे. आपण पनीरचे तुकडे घालायचे याच्यामध्ये. इथे 1 पावच्या आसपास पनीर घेतलं आहे. मिक्स करून घ्यायचे. आता इथं मी गरम पाणी घालते 1 ते 1.5 कप. चवीपुरतं मीठ घालायचं. मिक्स करून 5 मिनिटं परत एकदा आपण भाजी शिजून घेऊ. आता पाव चमचा गरम मसाला घालायचा, कस्तुरी मेथी घालायची क्रश करून. मिक्स करून घ्यायची भाजी
आणि आणखी 2 मिनटं आपल्याला भाजी शिजून घ्यायची. आता वरतून कोथिंबीर घालायची. भाजी तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ आपण. एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.